नमस्कार, मी विद्या आपल्या सर्वांचे स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर आजचा जो व्हिडिओ आहे तो नवरात्रीमधला एका उत्सवचा आहे. म्हणजे आता नवरात्रीचे सण चालू आहे आणि नवरात्रीमध्ये आपण 6व्या माळीला गोंधळ वगैरे असं मंदिरात वगैरे घातला जातो किंवा जोगवा मागितला जातो. तर तोच आज आमच्या घरी कार्यक्रम आहे. तर त्यासाठी नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अँड गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर सकाळची जी सुरुवात झालेली आहे ती अशी तयारीपासून, कारण की मला जायचं आहे होम मिनिस्टरच्या स्पर्धेसाठी. तर आमच्या जे सोनार समाजाच्या बांधवांनी होम मिनिस्टरचा एक कार्यक्रम आयोजित केलेला आहे. नवरात्र निमित्त सर्व महिलांना एक असा चान्स मिळावा किंवा त्यांची थोडेसं मनोरंजन व्हावं त्यासाठी हा कार्यक्रम ठेवलेला आहे. आणि मी सुद्धा त्या स्पर्धेमध्ये सहभागी आहे. तर ते थोड्याच वेळात जायला निघणार आहे. आणि तसंच आज आहे नवरात्रीची 6वी माळ. तर 6वी माळेच्या दिवशी आपण मंदिरामध्ये वगैरे बघितलं आहे की गोंधळ वगैरे जोगवा मागतात. तर तसंच आम्ही घरीसुद्धा जोगव्याची आरती वगैरे करत असतो. तर त्यासाठी मी आणि स्पेशल एक असा डान्स पण बसवलेला आहे. तर तो सुद्धा त्याचंसुद्धा शूट घ्यायचा आहे. तर त्यासाठी मला घरी आल्यानंतर तयारी वगैरे करायची आहे. त्यासाठी मला 3 आउटफिट चेंज करायचे आहे. त्यामुळे आजचा जो दिवस आहे तो फुल गडबडीचा आहे. तर सध्या आता मी तिथे जात आहे आणि त्याच्यानंतर पुढचा जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला माझे ते 3 जे लुक आहे ते सुद्धा दाखवेल. त्यासाठी नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि आता तयारी वगैरे करून आम्ही निघालेलो आहे प्रोग्रामसाठी आणि इथे आता पोहोचलेलो आहे. आणि हा आहे माझा नंबर 18. प्रोग्रामची तयारी इथं चालू आहे. आणि फायनली खूप वेळानंतर हा कार्यक्रम सुरू झालेला आहे आणि जे प्रमुख पाहुणे म्हणून रजनीताई सावकारी होत्या त्या पण आलेल्या आहे आणि त्या कार्यक्रमाची सुरुवात होत आहे. आजच्या या होम मिनिस्टर स्पर्धा 2025 मध्ये मी आपल्या सर्वांचं खूप या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो. माझ्या सर्व मान्यवरांची उपस्थित आणि आपल्या सर्वांच्या सहकार्याने आज या ठिकाणी सुरुवात करत आहोत. या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाला उपस्थित झालेले व्यासपीठावरील सर्व मान्यवर, या ठिकाणी उपस्थित झालेले सर्व स्पर्धक, सर्व माता बंधू भगिनी आणि सर्व बांधवांचं या लहान बालगोपाळांचं सुद्धा मी आज या ठिकाणी आपल्या या स्पर्धेच्या ठिकाणी सर्वांचं खूप खूप हार्दिक स्वागत करतो. तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने, सगळ्यांच्या मदतीने आणि वरिष्ठांच्या आशीर्वादाने आपण संपन्न करतो. तर आता स्पर्धेमधला पहिला गेम होता तळ्यात आणि मळ्यात. तर तळ्यात मळ्यात त्या ज्या गेम होता त्यामध्ये मी सिलेक्ट झाली होती. म्हणजे 5 जणी काढायच्या होत्या आणि 5मध्ये मी एक सिलेक्ट झाली होती. त्यानंतर आता सेकंड जो गेम होता आमच्या 5 जणींमध्ये तो होता म्हणजे बकेट अँड बॉल. तर बकेटमध्ये बॉल टाकायचा होता आणि ह्या राऊंडला सुद्धा मी सिलेक्ट झाली होती. तर ह्या राऊंडमधून फक्त 3च जणी काढायच्या होत्या आणि 3घांमध्ये मी होती. आणि थर्ड जो हा राऊंड होता त्यामध्ये ह्या बलूनचा गेम होता, ज्यामध्ये माझा हा जो बलून ह्या खाली पडून गेला आणि त्यामुळे मी ह्या गेममधून हारून गेले. तर ह्या गेममधून फक्त एकच जण सिलेक्ट करायची होती आणि अनफॉर्च्युनेटली ती मी नव्हती. बट इट्स ओके. अशा प्रकारे ते गेम चालू होते आणि घरी आम्हाला ते 6व्या माळीचं गोंधळ वगैरे जोगवा मागायचा होता, त्याचा कार्यक्रम करायचा होता. त्यासाठी आम्ही आता इथून निघालो. तर आता मी घरी आलेली आहे आणि जो पैठणीचा जो खेळ होता त्यामध्ये पहिल्या एका राऊंडला आणि दुसऱ्या एका राऊंडला मी सिलेक्ट झाले आणि तिसऱ्या राऊंडला मी हारले. तर तिथंच तो पैठणीचा खेळ माझ्यासाठी संपला. आणि त्यानंतर माझ्या घरी बरेच काही जे प्रोग्राम होते त्यासाठी मी तिथून लगेच निघाले. म्हणजे तिथं जास्त वेळ आम्ही काही थांबलो नाही. पूर्ण प्रोग्राम होईपर्यंत घरी आलो. आणि खेळ तर मी हारलेलीच आहे, पण आता जिंकणं आणि हार ही नशिबाची गोष्ट असते. आणि आता ती पैठणी जरी नाही मिळाली तरी माझा अनुभव आहे आणि जे एन्जॉयमेंट आहे ती एकदमच छान होती. म्हणजे तो एक्सपिरियन्स छान होता. तर असा जो प्रोग्राम होता होमलेसचा तो खूप छान एक उपक्रम त्यांनी ठेवला होता की जेणेकरून ज्या घरात महिला असतात त्या किचनमध्येच असतात किंवा ज्या बाहेर काम करतात त्या बाहेरच असतात, त्याच्यासाठी हा एक एन्जॉयमेंट म्हणून नवरात्रात देवीचं स्वरूप जे महिलांना आपण मानतो त्यांच्यासाठी हा छान एक असा कार्यक्रम त्यांनी ठेवला होता आणि बऱ्याच तिथं महिलांनी छान एन्जॉय केलेला आहे. आणि आता मी पण तिथं सर्व छान एन्जॉय केलं आणि त्याची तर मला खरंच तिथे थांबायची इच्छा होती, पण घरी आज हे सर्व प्रोग्राम असल्यामुळे आणि तसेच आश्रय विधीसुद्धा घरीच होते आणि मग ते इतक्या वेळ त्यांची किरकिरी भांडण चालू असतात, त्यामुळे आम्ही घरी लवकर आलेलो आहे. आणि आता संध्याकाळी जे काही माझं डान्सचं जे शूट मला घ्यायचं आहे त्यासाठी मी आता तयारी करणार आहे. तर बघूया माझी तयारी कशी होती ते. आणि जे माझा डान्स बघण्यासाठी नक्की शॉर्ट स्क्रीनमध्ये चेक करा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया आता थोड्याच वेळात.
आणि हे होतं माझं नऊवारीवरचं लूक. तर ही माझी पहिली नऊवारी घातली होती मी, ती येलो कलरमध्ये होती. आणि हे जे 3 मी आता साडी घालणार आहे आणि त्याचं मी एक छोटासा डान्स परफॉर्मन्स करणार आहे, जो की तुम्हाला शॉर्ट्समध्ये बघू शकता. आणि अशा प्रकारे तर माझी तयारी झालेली आहे. आणि आता पहिलं शूट घेतल्यानंतर मी अजून एक साडी चेंज करणार आहे आणि नऊवार घालणार आहे. तर आता लाल आणि ग्रीन बाकी आहे. तर येलो कलरच्या नऊवारीवरचा जो माझा डान्स आहे तो झालेला आहे. सो भेटूया थोड्याच वेळात. कारण माझं मेकअप ज्वेलरी वगैरे सर्व सेम आहे, फक्त मी साडी चेंज केलेली आहे. आणि जसं की गाण्यामध्ये तुम्ही बघू शकता लाल, पिवळा आणि हिरवा रंग आहे. तर म्हणून मी आता हिरव्या रंगाची साडी घातलेली आहे. पिवळ्या रंगाची माझी झालेली आहे आणि लाल पण झालेली आहे. आणि ही होती माझी तिसरी साडी. ॲक्च्युअली मी मध्ये पण एक रेडीमेड जे माझं नऊवारी ते घातलं होतं, पण त्याचं शूट काही घेतलेलं नाही आहे. आणि आता हे साडीचं नऊवार घातलेलं आहे आणि याचं मी आता डान्स जो माझा बाकी आहे तो करणार आहे. तर माझा असा हा डान्स करण्यासाठी नक्कीच तुम्ही शॉर्ट स्क्रीनमध्ये चेक करा. आणि तसेच जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असे जे नवीन व्हिडिओज मी टाकत असेल तुम्हाला दिसतील. अशा प्रकारे आता माझं ते शूट होतं ते झालेलं आहे. आणि त्यानंतर मी आता सप्तशतीचा पाठ करत आहे, कारण की मी रोजचा एक पाठ वाचते, तर आता पाठ करणार आहे. आणि त्यानंतर संध्याकाळी आश्वीची तयारी करायची आहे. तसंच आश्वीच्या साठी जो मेकअप वगैरे आहे देवीचा तो मी तुम्हाला दाखवेल. आणि त्याच्यानंतर आज षष्ठी असल्यामुळं आश्वीची आम्ही पूजा करणार आहे. आणि जे जागरण गोंधळ असं जे षष्ठीचा कार्यक्रम असतो तो आजच्या घरच्या घरी साजरा करणार आहे. त्यासाठी नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. त्या रूप्यास नमो देवी नमो देवी नमो देवी नमो मी देवीचा प्रमाणे कृष्ण रूप्यास नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमो जी देवी करतो निरंतर. तर आता माझा पाठ वाचून झाल्यानंतर मी जी नऊवारी घातली होती ती साडीमध्ये कन्वर्ट केलेली आहे. आता मी ती साडी घातलेली आहे आणि आता मी आश्वीची तयारी करत आहे. तर आश्वीचे देवी बनवायचं होतं ते कॅन्सल झालेलं आहे, कारण की तिच्या स्कूलमधून मॅमचा फोन आला होता आणि तिला तिथे देवी बनवायचं आहे. त्यामुळे तो जो मेकअपचा व्हिडिओ राहील तो मी नक्कीच पोस्ट करेन. आणि जो आश्वीचा आजचं जे खूप गडबड असल्यामुळे मी आश्वीला देवीचं वगैरे लुक न बनवतं साधं साडी वगैरे घालून देत आहे. तर बघूया आता आश्वीचं फायनल लुक. आणि अशा प्रकारे आश्वीची तयारी झालेली आहे. आणि आता खूप उशीर झालेला आहे, त्यामुळे आश्वी पण बोर झालेली आहे, त्यामुळे तिने पण साधीची तयारी केलेली आहे. तर बघूया आता आमचा पुढचा व्हिडिओ, ज्यामध्ये आता आरती करायची आहे. तसंच आरती झाल्यानंतर आम्हाला जोगवा म्हणायचा आहे. त्यासाठी नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. षष्ठीच्या दिवशी आनंद वरदला हो, घेऊन दिल्या हस्ती अभिषेक गोंधळ घातला हो, कवडी एक अर्कानेसी हार मुक्ता फळा हो, जोगवा माता झाली अंधकानी हो, काय गर्दतीन काय महिमा वर्णू तिचा हो, अंबा माता की जय, राजा उदो उदो. आता आरती झालेली आहे आणि आज षष्ठी तर आहेच, पण सोबत पंचमी पण आहे. तर त्यामुळे आज ललिता पंचमीमुळे आम्ही आता आश्वीचं ऑप्शन करत आहे. आणि जी आरती झालेली आहे त्यानंतर आश्वीचं ऑप्शन झाल्यानंतर आम्हाला जोगवा म्हणायचा आहे. आणि आता आश्वीचं ऑप्शन झालेलं आहे. आणि तसेच आता मस्त छान आई आणि मी दोघींनी पण जोगवा मागितलेला आहे, डान्स केलेला आहे, फुगडी खेळली आहे. त्यासाठी नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आई
आणि अशा प्रकारे आमचं आजचं जे काही पूजा होती किंवा जे काही जागर आम्ही केला घरातल्या घरात देवीचा गोंधळाचा वगैरे, तर तो झालेला आहे. आणि असा आजचा गडबडीचा दिवस होता, ज्यामध्ये पूर्ण सकाळपासून गडबड सुरू होती. आणि आता अशा प्रकारे आम्ही आजची ही षष्टी साजरी केलेली आहे, नवरात्रीची 6वी माळ. तर भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आमचा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू, बाय.